का सर, सचिन वाझे हे जे अटकेमध्ये आहेत त्यांनी काल एका वृत्तवाहिनीला बाईटमध्ये म्हणताना सांगितलं की अनिल देशमुख यांनीच मला वसुली करायला सांगितलेली होती की पीए मार्फत पैसे सुद्धा घ्यायचे. त्यांनी तुमचं नाव सुद्धा घेतलं, जयंत पाटील यामध्ये होते म्हणून. काय म्हटलं ते? एक तर सचिन वाझे हे मला कधी भेटलेले नाहीत. मला त्यांचा कधी संबंध मला तरी आठवत नाही की कधी त्यांचा माझा संबंध होता. दुसरं, मी बाईट बघितला तर ANIचा पत्रकार खोदून विचारतो आणि मग त्याच्यावर ते उत्तर देतात. तुरुंगात असणाऱ्या माणसाच्या मुलाखती महाराष्ट्रात होत आहेत आणि ज्यांच्यावर 2-2 खुनाचे आरोप आहेत अशा व्यक्ती मुलाखती देतात आणि त्याला उत्तर देण्याची मला काही गरज आहे असं वाटत नाही. माझी त्या गृहस्थाशी कधी ओळख नाही, कधी संबंध मला आल्याचं दिसत नाही. त्यामुळे ते काय म्हटले हे त्यांनी त्यांच्या पत्रात लिहिलं असं मी वाचलं. देवेंद्र फडणवीस यांना तुरुंगातून त्यांनी पत्र पाठवलेलं आहे. मी गृहमंत्र्यांचा तुरुंगातल्या गुन्हेगारांच्याशी पत्रव्यवहार चालू आहे. ठीक आहे, देवेंद्र फडणवीस माझे हितचिंतक आहेत. त्यांनी जे काय वाझेंनी लिहिलेलं आहे ते जर गंभीर असेल तर देवेंद्र फडणवीस मला सांगतील असा माझा त्यांच्यावर विश्वास आहे. पण आपण बघितलं मागच्या काही दिवसामध्ये अनिल देशमुख यांच्या संदर्भात अनिशचे जे मानव आहेत त्यांनी जे वक्तव्य केलं की माझ्यावरती अनिल देशमुख यांच्यावरती दबाव आणला होता की मला आता लिहून द्या, पैशांची जी खंडणी असेल, त्या सगळ्या प्रकरणानंतर आता वाचनची बाईट येते. तर या सगळ्या कुठं काही लागेबांधे आहेत असं वाटतं? तसंच वाटतंय ना. तसं वाटायला पूर्ण वावच आहे. जे सिक्वेन्स बघितल्यावर 2 वर्ष काहीच नाही, अचानकपणाने तुरुंगात बसलेला माणूस पत्र पाठवतो काय आणि त्याला प्रसिद्धी मिळते काय, आणि रात्री दिलेल्या बाईटला रात्री नाही तर पुन्हा दिवसभर प्रसिद्धी कशी मिळते, आणि लोकांना हे जयंत पाटील आपले विरोधी पक्षात आहेत त्यामुळे जयंत पाटील यांना बदनाम करण्याचा हा छोटासा प्रयत्न दिसतोय. ठीक आहे, आम्ही यालाही तोंड देऊ. परंतु सचिन वाझेने आरोप लावल्यानंतर सचिन वाझे म्हणतात की माझी नार्को टेस्ट केली तरी चालेल म्हणून असं म्हणतात. ते त्याच्या आधीच्या विधानाबद्दल बोललेत. त्यांनी माझ्यावर आरोप नाही केला. त्यांनी फक्त पत्रात जयंत पाटलांचाही उल्लेख आहे असं सांगितलं. तर काय रेफरन्सने उल्लेख आहे हे कळल्याशिवाय उगाच त्याच्यावर आकांड तांडव करणं योग्य नाही. आणि मी सांगितलं ते पत्र गृहमंत्र्यांनाच पाठवलेलं आहे. त्यामुळे गृहमंत्री त्यात काही गांभीर्य असतील तर मला नक्की फोन करून सांगतील असा माझा त्यांच्यावर विश्वास आहे. अनिल जयसिंघानिया यांनी थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती आरोप लावलेले होते. त्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांमध्ये सांगितलेलं की आरोपी जर आरोप लावत असेल तर त्यात काही तथ्य नाही. आता सचिन वाझे हे देखील आरोपी आहेत. सचिन वाझे यांना महाराष्ट्र सरकारच्या दयेची गरज आहे. त्यांना बाहेर यायचं असेल तर महाराष्ट्र सरकारने त्यांच्याविषयी काही पावलं टाकणं आवश्यक आहे असं मला वाटतं आहे. माझा काही फार अभ्यास नाही. त्यामुळं सरकारला खुश करण्यासाठी किंवा सरकारने सूचना केल्यावरून त्यांना काही लिहावं लागलं तर महाराष्ट्रातली जनता फार हुशार आहे. ती अशा गोष्टीवर विश्वास ठेवणार नाही. सचिन वाझे तुरुंगात आहेत काही वर्ष. त्यांनी त्यांच्यावर काय आरोप आहेत हे महाराष्ट्राला माहिती आहे आणि माझा तर त्यांच्याशी दुरान्वय कधी संबंध आलेला नाही. आणि त्यामुळं मला माहीत नाही की त्यांनी पत्रात काय म्हटलं. त्यामुळं त्यांनी कदाचित माझं कौतुकी केलं असेल, काय सांगता येते. त्यामुळं विनाकारण आपण आकांड तांडव का करायचं. आणि माझा गृहमंत्री जे राज्याचे आहेत ते तसं काही गंभीर असेल आणि खरंच ते पत्र त्यांच्यापर्यंत पोचलं असेल तर ते मला माहिती देतील ना की काय झाले ते. परंतु यात सचिन वाझेच्या संदर्भात तत्कालीन महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री असलेले उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं होतं की सचिन वाझे हा काय लादेन आहे का, अशा प्रकारचं वक्तव्य केलेलं होतं. याच वक्तव्याला घेऊन भाजपचे अनेक नेते आता तुमची नावं समोर आल्यावर तुटून पडतात. तुटून पडणारच ती. शेवटी आता काय निवडणुका समोर आहेत.
निवडणुकीसाठी सर्व गोष्टींचा वापर करायचं समोरच्यांनी ठरवलेलं दिसतंय. त्यामुळे साम दाम दंड भेद वापरायचं ठरलेलं दिसतंय समोरून. त्यामुळे महाराष्ट्रातल्या जनतेला त्यांची अधिक चांगली ओळख होते आहे. त्यामुळं मला वाटतं की महाराष्ट्रातली जनता फार हुशार आहे. त्यांना कशासाठी कोण कोणाला पत्र लिहितं आहे हे महाराष्ट्रातल्या जनतेला कळतं आणि कोणी लिहायला लावलं आहे हेही सगळ्यांना माहिती आहे. निवडणुकीच्या अनिल देशमुख यांच्या अर्जात पुन्हा एकदा वाढ होईल असं वाटतं का? की आधीच जाऊन तुरुंगावर कधी गेले त्यांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न दिसत आहेत. काही लोकांना राग आलेला दिसतोय त्यांचा आणि त्यामुळे ते त्या प्रयत्नात आहेत. त्यांची माझी भेट झाली. काही त्यांचं काम होतं म्हणून मला येऊन ते भेटलेले आहेत. पक्षप्रवेशासाठी ते आलेले नव्हते. त्यांचं काही काम होतं म्हणून ते आलेले होते. पवार साहेबांनी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. नेमके काय विषय मला माहीत नाही काय विषय. सर हिंदी में जानना चाहेंगे, सचिन वाजे ने जो है एक बयान दिया है जिसमें उन्होंने अनिल देशमुख के साथ साथ आपके ऊपर भी गंभीर आरोप लगाया. उन्होंने कहा इस बारे में उन्होंने पत्र तत्कालीन जो उप मुख्यमंत्री के साथ गृह मंत्री हैं देवेंद्र फडणवीस, उन्होंने पत्र भी लिखा था उनको. क्या कहेंगे आपके ऊपर जो गंभीर आरोप लगाया? पहले आरोप लगाने वाली व्यक्ति 1.5-2 साल जेल में है. उनके ऊपर गंभीर आरोप है, खून का भी आरोप है और इसीलिए उनका जो आरोप है वो इतना गंभीर है कि वो इसके ऊपर बाहर निकलने के लिए किसी को कुछ भी लिखे तो मुझे नहीं लगता कोर्ट और न्याय व्यवस्था उनके ऊपर विश्वास रखेगी. सवाल मेरा रहा तो उन्होंने सिर्फ कहा है कि लेटर में मेरा उल्लेख किया है. उस उल्लेख में क्या लिखा है मुझे पता नहीं. उन्होंने वो लेटर राज्य के होम मिनिस्टर को लिखा है और मुझे लगता है कि इतने दिनों के बाद में अचानक उनको लेटर लिखने की इच्छा कैसी हुई, ये पहला सवाल है. और उन्होंने लेटर में क्या लिखा है तफसील मुझे मालूम नहीं. शायद स्टेट के जो होम मिनिस्टर है उनको खत पहुंचा है या पहुंचेगा तब मुझे पूरा यकीन है. मुझे फ़ोन करके वो बताएंगे उस खत में क्या लिखा है. अगर कुछ गंभीर होगा तो मुझे बता देंगे वो. अभी बात यह है कि जेल में बैठने वाला आदमी फ़ोन कर खत लिख के कुछ लिखता है और उसको प्रसिद्धि मिलती है. मुझे लगता है कि ये बराबर का प्लान है कि विपक्ष में जो लोग हैं उनको बदनाम करने की ये साजिश है. देवेंद्र फडणवीस कह रहे हैं कि एक लेटर मुझे मिला नहीं है, लेकिन अगर मिलता है तो जो बयान दिया गया है सचिन वाजे के, मामला चूंकि गंभीर है, 100 करोड़ का एक पूरा मामला है, इसकी जांच की जाएगी और जो है उस पर मैं आगे देखूंगा कि क्या जांच में निकलता है. हाँ, जब मैं आशा करता हूँ कि उनको जब खत मिलेगा तब मुझे वो फ़ोन करके बोलेंगे कि जयंत पाटिल आपके बारे में इन्होंने ऐसा ऐसा लिखा है. इतनी तो दोस्ती रहती है. मुझे लगता है कि बता देंगे वो. अगर नहीं बताए तो भी जो भी कोर्ट में होगा वो देखेंगे. राजनीति में टाइमिंग बहुत मैटर करती है सर. ये जो बयान जिस तरीके से आया है आप इसको किस तरीके से देखते हैं? क्योंकि बयान था और रात में बयान दिया, बयान देते अगर खत लिखा है तो बोलने की ज़रूरत क्या है? उसको प्रसिद्धि देने की ज़रूरत इसलिए है क्योंकि सरकार को ये आत्मविश्वास शायद नहीं होगा कि सिर्फ खत के ऊपर हम कुछ करें तो ये न्याय व्यवस्था ये सुन लेगी और जानबूझ के उसको प्रसिद्धि दी जा रही है. पूरे लोगों को बताने की ये कोशिश हो रही है. लेकिन जहाँ तक मेरा सवाल है, मैं कभी ये सचिन वाजे को कभी मिला है ऐसा मुझे याद भी नहीं है. शरद पवार जी ने मुलाकात किया है मुख्यमंत्री जी से, ये दूसरी मुलाकात है बीते 10 दिनों के अंदर सर. और मराठा आरक्षण को लेकर छगन भुजबल जी ने भी हस्तक्षेप करके जो ऑल पार्टी मीटिंग है उसको बुला के मामले को सुलझाने की उन्होंने अपील की थी. तो इस मुलाकात को आप किस तरीके से देख रहे हैं, इसके बारे में आपको क्या जानकारी? मुझे मालूम नहीं कि किस कारण आज की मुलाकात हुई, लेकिन पवार साहब मुख्यमंत्री जी को कुछ सार्वजनिक मुद्दों के ऊपर शायद मिले होंगे. मुझे मालूम नहीं कि कौन से विषय के बारे में वो मिल रहे हैं.
अमित शाह को अफजल खान के साथ कंपेयर किया था, उसको किस तरह से देखते हैं? अहमद शाह अब्दाली का जो है नाम दिया है कि अब से मैं अमित शाह को अहमद शाह अब्दाली कहूँगा, ऐसा जो है उन्होंने अपने भाषण में पुणे में उद्धव ठाकरे जी ने कहा है। और उनका कहना है कि वो जो अमित शाह हैं उनकी पहचान उसी तरीके से एक शाह की तरह है जिस तरीके से औरंगजेब हुआ करते थे, उसी तरीके से अहमद शाह अब्दाली की तरह इस समय अमित शाह है इस देश में। क्या करें? मैं उसका रेफरेंस टू कॉन्टेक्स्ट देखा नहीं हूँ, ज़रा देख के बाद में पहले उसके बारे पहले क्या बोले बाद में क्या बोले वो देखने के ऊपर उसके ऊपर कुछ करना ठीक रहेगा। पाटील साहेब अनेक देशमुख आणि एकंदरीत फडणवीस सुरू होता आणि त्याच्यानंतर त्या त्यामध्ये येणे त्यानंतर काल रात्री झालेला सचिवाजीचा पाहिजे इथे टायमिंग आहे एकंदरीत ते जुळून आणलं आहे अदृश्य शक्ती कामात 100% पूर्ण वाक्य 100% जुळून आणलेलं असणार ना, असं आपोआप त्याला ANIचाच एक पत्रकार कसा भेटतो, त्याला तेवढीच मुलाखत कशी होते, तेच प्रश्न विचारतो, त्याला पुन्हा बोलण्यासाठी पुन्हा प्रवृत्त केलं जातं, हे सगळं ठरवून आहे. पण ठीक आहे, बघू. कोर्ट न्याय व्यवस्थेवर आमचा विश्वास आहे. सर, भाजप राज्य कार्यकारिणीची बैठक झालेली आहे. त्या बैठकीमध्ये त्यांचे दोन्ही प्रभारी आलेले होते. खरं तर प्रत्येक पक्ष सर्वे रिपोर्ट समोर ठेवत असतो त्या सगळ्या बैठकीमध्ये. त्यांच्या बैठकीमधली सर्वे रिपोर्ट जी आहे ती चिंताजनक दाखवते की 105 वर्ष त्यांचे आमदार जे आहेत ते जवळपास 60 ते 65 जागांवरती घसरणार असतात. आता हे असं सचिन वाजेच्या प्रवक्ताच सचिन वाजेला जर कोणी केला असेल तर परिस्थिती अजून गंभीर होईल पुढच्या काळात. आता काही प्रवक्तेपदच दिलेलं दिसतंय सचिन वाजेंना काही लोकांनी. माझा कुठल्या पक्षावर आरोप नाही, पण एवढ्या खालच्या पातळीवर जाऊ नका एवढीच माझी त्यांना सूचना आहे. सर, जो है अब विधानसभा चुनाव चूंकि पास है, जिनके 2-3 महीने ही बाकी रह गए हैं, आपकी भी मीटिंग लगातार पार्टी की तरफ से हो रही है, क्या महायुति में सीट शेयरिंग को लेकर कहीं कोई चर्चा हुई है? आप लोग कब बैठक करने वाले हैं? हम हमारी महाविकास आघाड़ी है और 7 तारीख को पहली हमारी मीटिंग होने वाली है.